बाई 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 बाई, अगं बाई, सकाळी 7 वाजल्यापासून नंबर लावलाय मी. तुझ्या पोराला पाठवलं म्हणजे. अरे कुठं दिसतोय तुझा पोरगा? मला नाही दिसत. मला माहिती नाही, ते 10 हंडे घेऊन आली इथं भरायला. आम्ही इथं नंबर लावून सकाळी 8 वाजल्यापासून थांबलेलो आहोत. हा, तुला नाही इथं मधून नंबर देणार मी. इथं पाण्यासाठी तरसावं लागतं. 4-4 दिवसांनी टँकर येतो आमच्या गावामध्ये. आली मोठी, पोराला नंबर लावून गेली होते. अरे कुठे तुझा पोरगा? कुठे? दिसतच नाही. कुठे? मग थांबायला सांगायचं ना. पोरगा इकडे तिकडे हिंडतो. गेला तुझा पोरगा, तुझा नंबर पण गेला. आता आमचा नंबर आहे, आम्हाला भरू दे पाणी. आली 10 अंडे घेऊन, मधूनच शिरायला लागली. ला जा तिकडे नंबरला लावून उभी राहा जा. आली मोठी सांगायला मला पाणी भरायचंय. एक तर 4-4 दिवसांनी आमच्या घरात पाणी येतं. पाण्याचा बुंद नाहीये घरामध्ये, पाणी प्यायला नाहीये. पोराला कोणी लावून जातं का? आम्ही आमच्या चिमटुकल्या मुटुकल्या पोरांना, शेंबड्या पोरांना पाठवून देतो नंबर लावायला. मग सांगशील का, देशील का आम्हाला नंबर? आली मोठी, पाणी भरू दे बाई इथं. आली मोठी, पाणीच भरून द्यायला तयार नाही. अरे आली 10 अंडे घेऊन मधूनच. सर का भरू द्या पटापटा पाणी. काय तर काय. अजून तर मार्च महिना सुरू नाही झाला तर हे पाण्याची सुरुवात झाली. एक तर 4 दिवसांनी येतो आमच्या गावामध्ये टँकर. 4 दिवस कसं बसं पाणी चालतं. तुम्ही येता मोठे मोठे ड्रम घेऊन. आमच्याकडे नाहीये ड्रम. घ्या की ड्रम, पैसे द्या. मग आले पैसे द्यायला. पाण्याची नुसती काही काही झाली बाई. पाणी जपून वापरावं. ज्यांना मिळतंय ना त्यांनी पाणी जपून वापरावं. पाणी सेव्ह करा. आमच्यासारखे हाल होतील. या गावाकडं जरा कळल पाण्याची किंमत काय असते ती. धन्यवाद.